एकाडी हला भात पुरी लावायला क्या नाही जस एकाडी हला भात पुरी लावायला क्या नाही जस गाव माझा आहे दूर फार दूर पोरा जायला होय तरस गाव माझा आहे दूर फार दूर पोरा जायला होय तरस जव्हारचा रान भरदाट वळणाचा घाट घाटामध्ये चिकन वाट जव्हारचा रान चला नागले टीम आपले ID पाठवून द्यायचे आहेत. आई माऊली नागले. चला पहिला चेंडू पडण्या अगोदर जर ID जर आल्या नाही तर पॅनलाइज केले जाईल याची देखील दक्षता घ्यायची आहे. ID लवकरात लवकर पाठवून द्यायचे आहेत. बघा नियम सर्वांना सारखेच. चला ID आलेले आहेत. सामन्याला सुरुवात करायची आहे. एका बाजूने आपण पाहतोय तुषार तर एका बाजूने योगेश अशी ही सलामीची जोडी. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल याचा पहिला चेंडू स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय. खरा फिल्डिंग झाली तिकडे. 2 धावा घेण्याची संधी मिळेल. शैलेश धोडे चेंडूपर्यंत पोहोचलाय तिकडे. 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावेने आपण पाहतोय धावफलकाला सुरुवात झालेली आहे. बघा 2 धावेने सुरुवात झालेली आहे धावफलकाला. विशाल समोसा याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. आपण पाहतोय थोडासा शूज प्रॉब्लेम झालाय. आपण पाहतोय बघा जे सोल आहेत ते कुठेतरी खराब झालेत तुषाराच्या शूजचे आणि ते बदली केले जात आहेत. आपली कॉन्क्रीटचे खिलपट्टी असल्या कारणाने जे शूज असतात ना ते जास्त खराब होत असतात. या अगोदर जर आपण बघितलं तर मातीच्या खिलपट्ट्या ह्या आपल्याला पाहायला मिळायच्या. भरपूर मेहनत घेऊन मातीच्या खिलपट्टी ही बनवली जायची. आता आपण जर बघितलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये आता आपण कॉन्क्रीटची खिलपट्टी आपण बघितलेली आहे. या सीझनमध्ये जर आपण बघितलं तर एकही खिलपट्टी आपल्याला मातीची पाहायला मिळाली नाही आहे. पहिली स्पर्धा झाली होती 2024-2025 मध्ये बोलिंजे ते मातीची खिलपट्टी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि चांगली टुर्नामेंट ती आपल्याला पाहायला मिळाली होती बोलिंग संघाची. इथे पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. मात्र 2 धावा मिळतील. या 2 धावेने धावफलक आता पुढे सरसावला जातोय 4 या आकड्यावरती. ते पाहतोय चेंडूला सोडून दिलंय आणि आपण पाहतोय पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. या 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत.
हलुचिक 9 धावा धावफलकावरती लागल्यात. फुल टॉय चेंडू मिड ऑफ मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. 2 धावा घेण्याची संधी. योगेश अडचणीमध्ये सापडला होता बघा. चेंडू जरी यष्ट्यानं लागला असता तर योगेशचं काम तमाम झालं असतं. मात्र हे चेंडू हा यष्ट्यांवरती लागलेला नाहीये बघा. योगेश देखील तिकडे असतोय. त्याला देखील माहिती आहे की आता तंबूचा रस्ता आपल्याला पाहावा लागला असता. मात्र विशाल याने थोडीशी घाई केली बघा. घाई केली होती मात्र फलंदाज हा संकटात सापडू शकलेला नाहीये. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण झालेला आहे. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत बघा. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. षटक संपलं ते म्हणजे पहिल्या षटकात धावा आल्यात त्या म्हणजे 13. बघा पहिलं षटक हे समाप्त झालेलं आहे. दुसरा षटक हाताळण्यासाठी शैलेश येतोय. शैलेश धोडे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे गोखिवरे या संघाचा. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आलेल्या आहेत. हाफ ट्रॅकर बॅट अगोदरच फिरली. योगेश याची अपील इथे केली जाते मात्र अपील मध्ये फक्त उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. आत्मविश्वास कमी आहे या अपीलमध्ये. जी अपील करण्याची जी फॉर्मॅलिटीज होती ती फक्त पूर्ण केली गेले विकेट किपर कडनं. डॉट बॉल होते. धावसंख्या 13. शैलेश धोडे याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. इथे आपण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न. अजय चेंडूच्या खाली येतोय. जज करतोय आणि बघा चांगला जजमेंट. योगेश याला सलामीला पाठवलं होतं मात्र ज्या कामगिरीसाठी त्याला पाठवलं होतं ती कामगिरी तो चांगल्या प्रकारे पार पाडू शकलेला नाही आहे आणि हा पहिला फलंदाज बाद होतोय. डीजे नव्याने बॅटर कुंदन पाचमारे हा नव्याने बॅटर इन होतोय. कुंदन पाचमारे न्यू बॅटर इन झालाय. केपी इथे बघा आल्या आल्या घुटना टेक और सिक्सर देख ठोकलाय षटकार 6. बघा क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा हा फटका आहे. नेत्रदीपक फटका. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता. या चेंडूचा जो वेग होता जी गती होती ती अतिरिक्त होती. तेच कारण बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. चेंडू येते डॉट. धावसंख्या झालेल्या 19. 19 रन्स ऑन दी बोर्ड. बॉल टाकून झालेत ते म्हणजे 4.
इथे आपण पाहतोय स्टॅमिंग झाला होता मात्र गॅप मध्ये आहे. हा चेंडू देखील 6 धावांकरता निघून गेलाय. आलाय षटकार 6. डीजे पंच काय इशारा करतात तिकडे बॉल हरवलाय. चला दुसरा बॉल पाठवून द्यायचा आहे तिकडे. शैलेश वरती आक्रमण चढवलेलं आहे. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 25 धावा धावफलकावरती लागल्या. बॉल आणण्यासाठी गेलेत का धावत गेले होते पियुष तिकडे. पियुष आपण तिकडेच थांबायचं आहे. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये येतो. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. ते बघा विकेट डाऊन झाली असती तेच कारण दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केलेला नाही आहे. फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावसंख्या आता 26 या आकड्यावरती 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. वट्यावर हाय हिंगला बाकीचे बापाचा हाय बंगला. बाकीचे वट्यावर हाय हिंगला बाकीचे बापाचा हाय बंगला. इथे बघा पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा चांगला स्वीप शॉट इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या आता 28 या आकड्यावरती 28. 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे बघा आणखीन एक धमाका. कुंदनच्या बॅट मधून चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय लॉंग आउट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता. इथे पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडूचा टप्पा जो होता अचूक ठेवला होता अजय याने. फक्त एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 35 या आकड्यावरती 35 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतोय हे तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुढे सरसावून स्टेप आउट झालाय तुषार आणि चेंडूला सरळ पाठवलेला आहे 6 धावांकरता. बिग शॉट षटकार. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. बघा भरपूर दूर होता क्षेत्ररक्षक. बॅकअपसाठी शैलेश पोहोचलाय तिकडे. तोपर्यंत किती धावा पाहूया तर 3 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावा कंप्लीट.
या 3 धावेने धावसंख्या पोहोचली गेली 44च्या आकड्यावरती. 44 44 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे बघा कुंदनच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. कुंदनने ठोकलाय आणखीन एक षटकार. इथे एक सिंगल धावा आलेल्या लेग बायच्या स्वरूपात. चौथं षटक हाताळण्यासाठी निखिल याला आपण पाहतोय. आणखीन एक यंगस्टर खेळाडू आपण पाहतोय गोखिवरे संघाचा. फुल टॉस चेंडू आहे. मेजवानी स्वीकारली. ठोकला षटकार. डीजे आपण पाहतोय फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू सरळ 6 धावांकरता पाठवलेला आहे. आउट ऑफ द पार्क हा चेंडू पाठवला होता कुंदन पाचमारे याने. कुंदन वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती खेळतोय. 9 चेंडूमध्ये 34 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. धावसंख्या झालेली आहे 57. इथे आपण पाहतो बॅटचं एज लागले आणि क्या बात आहे. सुरेख सुंदर झेल तिकडे पकडला गेलाय. चला आपण पाहूया तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. हा झेल क्लिअर पकडलाय की नाही हे बघितलं जाईल. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा आपण इथे वापर करूया. नॉट आउट असेल. नॉट आउट. बघा जमिनीवरती चेंडू पूर्णपणे घासला गेला तिकडे. बघा चेंडू हातामधून निसटला होता तिकडे.
59 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते पाहतोय स्ट्रेट हा फटका देखील गेलाय. शतरक्षक आहे तिकडे. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी निर्माण झालेली आहे आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. फलंदाज बाद असेल. विकेट. बासष्ट धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. 63 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. चला थोडीशी घाई करायची आहे. सलामीची जोडी शैलेश आणि विशाल. आपण पाहतोय कोळी नाखवा 4245 यांच्याकडून नागले संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आई माऊली नागले संघासाठी. ते पाहतोय चेंडूला सरळ लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलं गेलं होतं. दुसऱ्या धावेची संधी मिळाली तिकडे आणि आपण पाहतोय 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात.
2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक विकेट देखील गमावलेली आहे. शैलेश हा बाधून माघारी परतलाय. इथे बघा वेगवान चेंडू भूमीत याचा तेच तर्रार. बघा बॅट्समन पूर्णपणे बीड झालाय. बघा पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती हा रिप्ले दाखवला जातोय. अगदी चेंडूला पुढे ठेवलं होतं. ते ऑन साईडला फटका देखील केला गेलाय. शतरक्षक यज्ञेश पोहोचला होता तिकडे. यज्ञेश चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावसंख्या आता 3 या आकड्यावरती चेंडू टाकून झालेले आहेत 4. धावसंख्या झालेली आहे 3 आणि मॅच जिंकण्याकरता 63 धावा या बनवायच्या आहेत. म्हणजे षटकार चौकारांची आतिषबाजी ते करावी लागणार आहे गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे या संघाला. ते आपण पाहतोय भूमीत चांगली कामगिरी करताना दिसतोय आपल्याला. बघा तुषार होते तिकडे मिड ऑफ मध्ये. चेंडूला उचललं गेलं फेकलं गेलं तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. स्ट्राईक रोटेट. पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल तो म्हणजे मंगेश. बघा आता पूर्ण जिम्मेदारी विशाल आणि मंगेश या 2 खेळाडूवरती राहणार आहे. इथे बघा हाफ ट्राय करता पुल करण्याचा प्रयत्न. चेंडूला लॉंग ऑन मध्ये खेळून काढलाय. शतरक्षक आले तिकडे आणि बघा चांगला झेल पकडलाय. चेंडूने उंची घेतली होती लांबी घेतली नव्हती. फलंदाज बाद. बघा आता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये 59 धावा या मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. आपण कंपॅरिझन जर बघितलं नागले संघाच्या 13 धावा होत्या. इथे गोखिवऱ्या संघाच्या फक्त 4 धावा आहेत. दुसऱ्या ओव्हर नंतर कुंदन पासमार याने जबरदस्त फलंदाजी केली होती. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने फटका खेळलाय. शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि विशाल देखील बाधून माघारी परतलेला आहे. विशाल समोसा बॅक टू द डग आउट. इथे बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता. कुंदन तिकडे येण्याचा प्रयत्न करतोय मात्र तिकडे यज्ञेश आला आणि यज्ञेशाने देखील चांगला झेल पकडला. फलंदाज बाद.
जे मागे जी मुलं बसलेत पडद्यावरती त्यांनी थोडंसं पुढं बसायचं आहे, नाही तर पडदा घेऊन तुम्ही पाण्यात जाल तिकडे. ते चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढलं गेलंय. क्षेत्ररक्षक यज्ञेश पोहोचलाय तिकडे. बघा चांगले क्षेत्ररक्षण, चांगली बॉलिंग इथे आपल्याला आई माऊली नागले या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 विकेट मिळाले होते, मात्र त्यानंतर एक सिंगल धाव आलेली आहे. धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. 5 रन्स, 5 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. बघा रिक्वायर रन रेट आता 22च्या घरामध्ये पोहोचलेला आहे. 22.13. इथे बघा ऑन साईडला इथे फटका इथे केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होणार नाहीये, फक्त एक सिंगल धाव मिळते. या सिंगल धावेने धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता धावसंख्येचा जो वेग आहे तो वाढवावा लागणार आहे गोखिवरे संघाला. फुलटॉय चेंडू डिक्लेरेशन झोनच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना चेंडू तिकडे डिक्लेअर मध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. बघा तिकडे लक्ष घ्या. तिकडे जर चेंडू जर आला तर चेंडूच्या मागे जा चेंडू पकडण्यासाठी. चेंडूला पाण्यामध्ये जाऊन देऊ नका, तिकडेच बसा. चेंडू जर आला तर पकडा, त्याला पाण्यामध्ये जाऊन देऊ नका. ते पाहतोय मिस्टामिंग झालाय. कुंदन चेंडूच्या खाली पोहोचला आणि बघा खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. आयाराम गयाराम अशी स्थिती सध्या तरी धावफलकावरती पाहायला मिळते गोखिवरे संघाची. ज्या प्रकारे राशनच्या दुकानात लाईन लागते त्या प्रकारे विकेटची लाईन लागलेली आहे. अर्धा संघ गारज झालेला आहे. आता 12 चेंडूचा खेळ बाकी राहिला. 12 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 55 धावेंची आवश्यकता आहे. बारा चेंडू 55 धावेंची आवश्यकता आहे. इथे ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॉल संपर्क तेवढा चांगला झालेला नाही आहे. तर 2 धावा इथे घेण्याची संधी आणि आपण पाहतो या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 11 बॉल अजूनही 53 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे पाहतो आपण चांगला चेंडू टाकलाय यज्ञेशाने. आज कुणाल आपल्याला दिसत नाहीये. कुणाल सध्या केपीलच्या दौऱ्यावरती आहे. वाटतं थोड्याच वेळात कुणाल याचं देखील आगमन होईल. सध्या तरी यज्ञेश इथे चांगली कामगिरी करतोय, मात्र एक एक्स्ट्रा चेंडू देखील त्याने टाकलाय. व्हाईट बॉल टाकलाय. अजूनही 10 चेंडूमध्ये 52 धावेंची आवश्यकता आहे. बघा आता प्रत्येक चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकावा लागणार आहे. बघा आता 9 चेंडू आणि 52 धावेंची आवश्यकता. 9 चेंडू 52 धावा. आता हे जे टार्गेट आहे भरपूर कठीण झालंय.
गोखिवरे या संघाला. ऑन साईडला हा फटका देखील लागेलाय. शतरक्षक आलाय तिकडे, पकडलाय झेल. आणखीन एक फलंदाज ठरतोय फेल. 6वा गडी तंबूच्या आश्रयाला. इथे पाहतोय चांगला फटका इथे खेळला गेलाय. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागणार आहे. वाईट बॉल, वाईड चेंडूची नोंद झालेली आहे. ते बघा डॉट बॉल येताना दिसतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. अजूनही 50 धावींची आवश्यकता आहे. बघा फक्त 3 ओव्हरमध्ये 13 धावा लागलेल्या आहेत. म्हणजे 6 बॉलमध्ये अजूनही 50 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. चला यंगस्टार नागले टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. या ओव्हरनंतर लगेच टॉस केला जाईल. जो संघ या मॅचमध्ये जिंकेल यंगस्टार नागले या संघासमोर 2 हात करेल. सध्या तरी 99% जो सामना आहे नागले संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय आपल्याला. बघा 99 का, तर अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल आणि शेवटची धाव पूर्ण होत नाहीये तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. 5 बॉल 48 धावींची आवश्यकता आहे. 5 चेंडूंमध्ये 48 धावा. इथे बघा खूप चांगला चेंडू टाकला गेलाय. डॉट बॉल. या सामन्यावरती जी पकड आहे पूर्णपणे मजबूत केलेली आहे आई माऊली नागले या संघाने. ऑन साईडला फटका देखील लागेलाय. शतरक्षक गुरुनाथ दुमाडा. बघा चांगला झेल पकडलाय. चांगला झेल त्यांनी ते पकडलेला आहे. फलंदाज बाद होतोय. 7वा गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय. सूरज बीज याला आपण पाहतोय. बघा सूरज याने देखील इथे विकेट मिळवलेली आहे. सात गडी तंबूच्या आश्रयाला परतलेत. फुलटा चेंडू. इथे देखील विकेट जाण्याची शक्यता, दाट शक्यता निर्माण झाली होती, मात्र सूरज तिकडे पोहोचू शकलेला नाहीये. इथे आपण पाहतो या इकडे एक सिंगल धाव ही कंप्लीट झालेली आहे. सिंगल धाव. धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे.
47 रन्स या अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. इथे पाहतो या कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू ते खेळून काढलाय, मात्र या बॉलवरती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल इथे येताना दिसतोय आपल्याला. डॉट चेंडू इथे बघा जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू तो निर्धाव. डॉट बॉल आणि हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे आई माऊली नागले या संघाने. हार्ड लक आई गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे देवीचा पाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच आई माऊली नागले फणसपाडा.